40 गावात घरकुल लाभार्थ्यांची परवड, निधीअभावी स्वप्नातील घरांची कामे रखडली। 40 गाव प्रतिनिधी प्रत्येकाला हक्काचा निवारा मिळावा या उद्देशाने राबवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेला 40 गाव तालुक्यात निधीच्या तुटवड्यामुळे ब्रेक लागला आहे। सन 2024 ते 25 या आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या अनेक घरकुलांचे हप्ते वेळेवर मिळत नसल्याने लाभार्थ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत असून अनेक घरांची कामे अर्धवट अवस्थेत रखडली आहेत। हप्ते थकल्याने आर्थिक कोंडी। तालुक्यातील ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजनेसह इतर घरकुल योजना अंतर्गत मोठ्या प्रमाणावर उद्दिष्ट देण्यात आले होते। लाभार्थ्यांनी प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर मोठ्या आशेने घरांच्या बांधकामांना सुरुवात केली। मात्र अनेकांना केवळ पहिला किंवा दुसरा हप्ता मिळाला असून पुढील निधी अद्याप बँक खात्यात जमा झालेला नाही। सद्यस्थिती आणि अडचणी। अर्धवट बांधकामे, लिंटेल लेवल किंवा छतापर्यंत कामे आलेली असताना निधी नसल्याने बांधकाम साहित्य, सिमेंट, वाळू, विटा खरेदी करणे कठीण झाले आहे। मजुरीचा प्रश्न, गवंडी आणि मजुरांचे पैसे थकल्याने कामगारांनी कामावर येणे बंद केले आहे। कर्जबाजारीपणा, हप्ता मिळेल या आशेवर अनेक लाभार्थ्यांनी उसनवारीने किंवा खासगी सावकारांकडून पैसे घेऊन काम सुरू ठेवले। मात्र आता व्याज वाढत असल्याने त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे। प्रशासकीय विलंबामुळे रोष, योजनेचे नियम कडक असल्याने ठराविक वेळेत काम पूर्ण करण्याचे बंधन लाभार्थ्यांवर असते। मात्र जिथे प्रशासनच निधी देण्यास विलंब लावत आहे तिथे गरिबांनी घर कसे पूर्ण करावे असा संतप्त सवाल लाभार्थी विचारत आहेत। पावसाळा किंवा कडक उन्हाचा विचार करता लवकरात लवकर छत पडणे आवश्यक असताना निधीअभावी अनेक कुटुंबे आजही उघड्यावर किंवा झोपड्यांत राहण्यास मजबूर आहेत। घरकुलाचा पहिला हप्ता मिळाला, त्यात पायाचे काम केले। आता पुढचा हप्ता मिळत नसल्याने भिंतींचे काम थांबले आहे। उसने घेतलेले पैसे कसे फेडायचे आणि घर कसे पूर्ण करायचे याची चिंता सतावत आहे। पेक्षा जास्त एक त्रस्त लाभार्थी 40 गाव तालुका। तातडीने निधी देण्याची मागणी। संबंधित विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने रखडलेला निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करावा अशी मागणी संपूर्ण तालुक्यातून होत आहे। वेळेत निधी मिळाल्यास पावसाळ्यापूर्वी ही घरे पूर्ण होऊ शकतील आणि सर्वसामान्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होईल।